प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली केंद्र सरकार दिनांक 26 मई 2026 को 12 वर्ष का सफल कार्यकाल पूरा कर रही है। इस अवसर पर मुंबई के दादर स्थित रविंद्रनाट्य मंदिर में राष्ट्र निर्माण की तत्पूर्ति विशेष संग्रह अंक का लोकार्पण महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के हाथों 25 मई की शाम को किया गया। इस मौके पर भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, कैबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम सहित भारी संख्या में गणमान्य लोग एवं मीडिया जगत के दिग्गज पत्रकार एवं संपादक उपस्थित थे। माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। 26 मे 1914 ला 2014 ला 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीनं जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहेत, ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहेत। विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहेत। आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित, गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला, त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षामध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेला आहे,